सर्वसामान्य लोकांनी एकतर कुठल्या कुठल्या प्रॅक्टिसेस त्यांनी रेग्युलरली कराव्यात. तर तुमचं जर बसण्याचं काम असेल तर तुम्ही डेफिनेटली सगळी आसनं, सगळी म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारे तुमचं शरीरातला प्रत्येक भाग वापरला जाईल अशा पद्धतीची आसनं तुम्ही करा. त्याच्या आधी फॉर शुअर वॉर्मअप होणं गरजेचं आहे. आपण आता फिजिकल योगाबद्दल बोलतोय म्हणून मी हे बोलते. सो वॉर्मअप डेफिनेटली सगळ्या जॉईंट्स आणि लार्ज मसल्सचा व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर विविध आसनं असतील, स्टँडिंग पोझिशन मधली, बैठी, पोटावरची, पाठीवरची, ही सगळी आसनं तज्ञांकडून शिकून करा. कारण देर इज अ सर्टन सिक्वेन्स दॅट यू शुड फॉलो. सिक्वेन्स म्हणण्यापेक्षा एक लॉजिक आहे. कारण मी योगामध्ये इंजुरीजही खूप बघितल्या आहेत झालेल्या लोकांना. तर त्या होऊ नये यासाठी एक सर्टन सिक्वेन्स किंवा सर्टन एक लॉजिक फॉलो करत करावं. आसनांची सगळी प्रॅक्टिस झाल्यावर शवासन मॅन्डेटरी आहे. फॉर शुअर शवासन म्हणजे डीप रिलॅक्सेशन, पूर्ण श्वास, शरीरातले सगळे मसल्स आणि तुमचं हार्ट रेट हे पूर्ण संथ नॉर्मलला येण्यासाठी आपल्याला शवासन करणं गरजेचं आहे, रिलॅक्स होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग उठून शांतपणे प्राणायाम थोडा होणं गरजेचं आहे. आणि प्राणायाम झाल्यावर थोडा वेळ शांत बसून राहायचं आणि मग हळू त्याच्यातनं उठून तुमचं काम सुरू करा. जो काय तुम्हाला वेळ असेल त्याच्यामध्ये कसं तुमची बांधणी करता येईल ते तुम्ही करा. सो हे सर्वसामान्यांसाठी इथून सुरुवात आहे. ह्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स आहेत. फिजिकल एलिमेंट आहे, शरीराचा आहे, श्वासाचा आहे, मनाचा आहे आणि सगळ्याच्याही पलीकडे थोडा वेळ सोडून देण्याचा पण आहे.